नमस्कार, मी सचिन आवडे एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी जो आहे तो आज दौंडमध्ये आहे आणि दौंडमध्ये एका शेतकरी कन्येने उत्तुंग अशी यशस्वी भरारी घेतलेली आहे आणि अतिशय साध्या कुटुंबातील एका मुलीने तिच्या जिद्दीच्या जोरावरती MPSC मधील 2 पोस्ट ज्या आहेत त्या यशस्वीरित्या पास केलेल्या आहेत आणि सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल असा तिचा प्रवास आहे. नेमका हा प्रवास कसा होता हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. काय सांगाल? मी कांचन नामदेव सोनवणे. माझी महसूल सहाय्यक व धर्मादाय निरीक्षक या पदांवरती निवड झाली आहे. प्रवास माझा हा थोडा स्ट्रगलिंगच होता, कारण की बॅकग्राऊंड एवढं चांगलं नव्हतं, घरी परिस्थिती एवढी चांगली नव्हती. पण घरच्यांनी कायम विश्वास दाखवला आहे माझ्यावरती आणि कायम सपोर्ट केला आहे. कायम सांगितलं की पुढे जा, तुला जे मिळवायचं ते मिळव. त्यांची इच्छा होती आणि त्यामुळेच माझी पण इच्छा झाली की मी MPSCमधून या पदांना मी यश संपादन केलं आहे त्याच्यामुळेच. सो त्यांच्यासाठी म्हणजे माझं ह्याचं श्रेय मी सगळं त्यांनाच देईल, कारण की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे, म्हणूनच मी आज इथपर्यंत आलेली आहे. एकंदरीतच आता कोणत्या 2 पोस्ट तुम्ही काढलेल्या आहेत आणि त्यासाठी कशा रीतीने तयार केली, कोणत्या परिस्थितीतून तुम्ही पुढे गेलात, काय सांगा? मी MPSCमधून महसूल सहाय्यक वर्ग 3 आणि धर्मादाय निरीक्षक ही सरळ सेवेतून पोस्ट आहे. तर या दोन्ही पदांवरती मी सध्या निवड झाली आहे माझी. MPSCसाठी तर मी पहिल्यापासून प्रिपरेशन करत होते. 2023पासून हा माझा दुसरा अटेम्प्ट होता. याच्यामध्ये मला हे यश मिळालं आणि 24मध्ये ही ॲड आली होती धर्मादाय निरीक्षकची. त्याची एक्झाम 25मध्ये झाली आणि ती पण मी क्लिअर करून त्याच्यामध्ये पण मला यश मिळालं. यासाठी मला म्हणजे खूप जिद्द पकडावी लागली की आपल्याला हे पद मिळवायचेत आणि कष्ट, मेहनत आणि आपल्याला पूर्णपणे म्हणजे प्रयत्न त्यात झोकून देणं, ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत यासाठी. त्यामुळे या गोष्टींना जर आपण म्हणजे धरून राहिलो तर ही गोष्ट म्हणजे मिळवणं इतकं अवघड नाही आहे. आज तुम्ही यशस्वी झालेला आहात, 2 पोस्ट मिळवलेल्या आहेत. घरच्यांना आणि तुम्हाला देखील आनंद झाला आहे. तुमच्या भावना काय आहेत? खूप छान वाटतंय, कारण की याच्या आधी फक्त स्ट्रगल होता लाईफमध्ये, पण आता कुठल्या ना कुठल्या पदावरती मी आहे. एक सिक्युरिटी आहे मनामध्ये की आपण काही ना काहीतरी करणार आहे याच्यानंतर. एक जे आपण म्हणतो ना कष्टाचं फळ मिळालं, तसं तर झालं आहे ॲटलिस्ट, की कष्ट केलेत आणि त्याचं काही ना काहीतरी फळ मिळालं आहे. त्यामुळे खूप खुश आहे मी. घरचे पण खूप खुश आहेत, कारण की त्यांची लहानपणापासून इच्छा होती की मुलींनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं. लग्नाच्या आधी तिने स्वतःला एक म्हणजे स्वतःची एक पेहचान, स्वतःची एक ओळख निर्माण करावी, अशी त्यांची खूप इच्छा होती आणि ती मी आज पूर्ण केली आहे त्यांची इच्छा. त्यामुळे ते पण खूप खुश आहेत आणि मी पण खूप खुश आहे. आत्ताच आपण सोनवणे यांच्याशी चर्चा जी आहे ती केलेली आहे आणि त्यांनी जे आहे ते त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण केलेलं आहे. यामुळे त्यांच्या मनामध्ये एक आनंद आहे आणि जे त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं की मुलीने स्वतःच्या पायावरती उभा राहावं, ते स्वप्न देखील त्यांनी आज पूर्ण केलेलं आहे. LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.